तर हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर मी जस्ट उठलो आणि सगळं आंघोळ वगैरे सगळं केलं. कालपासूनच आमच्या इकडं पाऊस चालू झाला आहे. म्हणजे इकडं काय म्हणजे ऑल इंडियामध्ये पाऊस चालू झाला असेल, काही ठिकाणी झाला असेल, काही ठिकाणी नाही चालू झाला असेल, पण आमच्या इकडे तर पाऊस चालू झालेला आहे. आणि इतका भारी, ते म्हणतात ना, जूनचा जो पहिला पाऊस राहतो ना, इतका क्वालिटी पाऊस. म्हणजे ते जेवढं गरमी होती, जेवढं 3-4 महिने जेवढं गरमत होतं, इतकं खतरनाक गरमत होतं, तर डायरेक्टली आता पाऊस आलेला आहे. त्यामुळे एकदम असं फ्रेश वातावरण झालं, एकदम भारी वाटतं. थोडं असं किचकिच होती, पण मग पाऊस आल्यावर पावसाचा सीझन म्हणजे एकदम बेस्ट सीझन. मला तर पावसाचा सीझन खूप आवडतो. पावसामध्ये भिजायला म्हणजे मी तर डायरेक्टली असं आहे ना, पावसामध्ये भिजायला म्हणजे मी येडा होऊन जातो पावसामध्ये भिजण्यासाठी. आता ऑफिसमध्ये गेलं ना, यायच्या वेळेस आहे ना पाऊस लागतो, मी हटकून आहे ना जर्किंग आणि ते काहीच घालून जात नाही, कारण की पावसात भिजून येतो घरी. ती मज्जा म्हणजे ते सुख म्हणजे आपल्याला कुठंच नाही भेटणार. ते सुख आपल्याला कुठंच नाही भेटू शकत कोणत्याच ठिकाणी. तर वातावरण इतकं भारी झालं आहे. आता पण थोडीशी भुरभुर चालली आहे. आणि पावसाचं एक मेन रिझन म्हणजे असं आहे का, पाऊस जेव्हा पण येतो ना, म्हणजे संध्याकाळी पण येतो, पहाटे पण येतो, उठूशीच नाही वाटत. एकदम असं निवांत झोपूशी वाटतं. पावसामध्ये झोपायचं, मस्तपैकी चहा प्यायची, मस्त असं भजे पकोडे जे असेल ते खायचं, एकदम मस्त. आणि एकदम क्वालिटी आणि एकदम वातावरण पण असं फ्रेश राहतं ना भाई. आणि ऑफिसमध्ये पण काम करायला अशी फुल मजा येते पावसामुळे. तर मी तुम्हाला आहे ना एकदा आहे ना बाहेरचं वातावरण दाखवतो, कसं आहे आणि काय नाही. एकदम क्वालिटी म्हणजे अजून एवढा असा प्रॉपरली पाऊस नाही झालेला आहे, पण झालेला आहे. अर्धा एक तास एकदम चांगला पाऊस झालेला आहे आणि एकदम मस्त पाऊस झाला आहे. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण त्याचा आनंद घ्या. ओके, तुमच्याकडं पण पाऊस पडत असेल, मला पण माहिती आहे. खूप पावसामध्ये खूप मजा आहे. थोडंफार हे होतं, पण चालता रहतं. आणि आमच्याकडं खरं म्हणायला गेलं ना, आमच्याकडं आता काल संध्याकाळपासूनच आहे ना लाईट नाही. डायरेक्टली पाऊस येण्याच्या अगोदरच आहे ना इतकं वारं आलं, तर त्यामुळे काहीतरी फॉल्ट झाला. त्यामुळे रात्रभर आमच्याकडे लाईट नव्हती. तरी पण थोडं पण गरमलं नाही, कारण की पाऊस आलता ना, त्यामुळे एकदम फ्रेश वाटत होतं. पण मग आत्तापर्यंत अजून पण आहे ना लाईट आलेली नाही. मोबाईलची माझ्या चार्जिंग किती, 41%. कारण की मला माहिती आहे, कारण की पाऊस आला म्हणजे लाईट तर जाणारच. त्यामुळे मी आधीच आहे ना चार्जिंग वगैरे सगळं डन करून घेतलं होतं दोन्ही फोनला. ओके, तर मग मी एकदा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कसं आणि काय झालं आहे. म्हणजे थोडंसं होतं, वल्ल होतं, पण मग मी दाखवतो. ओके, तर मग आपण मम्मीला पण विचारू, पावसामध्ये तुला कसं वाटतं, काय वाटतं. कारण मम्मीने ते एकदम भारी, एकदम मजा येते पावसामध्ये. आणि भिजायला तर भाई साहब अशी खतरनाक कडक मित्रांसोबत पावसामध्ये जायचं मस्तपैकी. ते म्हणतात ना, पावसाळ्यात आहे ना बाहेर फिरलेलं आहे ना चांगलं राहतं, म्हणजे एकदम असं बेस्ट राहतं. ते म्हणजे सीझनच वेगळा आहे. सीझनच माझं काही सांगता येत नाही, मी कधी पण जाऊ शकतो पावसाळ्यात, काही सांगता नाही. तर बने रहो मेरे ब्लॉग में. मी तुम्हाला आहे ना आता बाहेरचं सगळं दाखवतो कसं आहे आणि काय आहे. ओके, हे तर बघा मित्रांनो, आमचं पावसाचं वगैरे पाणी झालेलं आहे इकडं. हे बघू शकता तुम्ही. झाडांना पण आता मस्तपैकी पाणी बिणी, एकदम फ्रेश वातावरण झालं आहे. हे बघा किती भारी, बघितला का, एकदम मस्त आहे. त्याच्यात आमच्या इकडचं बघा, एकदम असं फ्रेश वातावरण झालं. एक मिनटं मी तुम्हाला तिकडून जाऊन दाखवतो. हे बघा मित्रांनो, किती मस्त. झाडांना पण मस्तपैकी पाणी आलेलं आहे आणि सगळं वालावा झालेला आहे. हे बघा, एकदम मस्त, म्हणजे एकदम भारी वाटतं आणि एकदम असं फ्रेश वाटतं पाऊस आल्यावर. थोडी किचकिच झालेली, चिखल ते झालेलं आहे, पण मग इट्स ओके, थोडाफार चलता आहे. मम्मी, कसं वाटतं पावसाचं वातावरण? कसं वाटतं म्हणजे आणि तुला फ्रेश वाटतं का? फ्रेश आता गरम नाही होत, फ्रेश वाटणारच ना. आवड घे खाऊ. हो मित्रांनो, एक नंबर. आणि त्याच्यात कसं कालपासून लाईट नाही, कालपासून त्याच्यात लाईट नाही. लाईटीनी पावसामुळं, पावसाच्या सीझनमध्ये असंच होतं, जेव्हा पण पाऊस होतो ना लाईट जाती म्हणजे जातीच डायरेक्टली. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एक फायदा आहे, माणसाचा आहे ना चेहरा खराब नाही होत. हे काय हो, तुला काय ते भेंडी पोळी.
ओके, मम्मीने बघा आता भेंडी पोळी केलेली आहे. तुला 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 कोणता सीझन आवडतो मम्मी? सगळेच ऋतू असे. पावसाळा असला का चिकचिक सारखा पाऊस, उन्हाळा असला का तेच, हिवाळा असला का तेच, कोणताच ऋतू नाही. पण तरी तरी तुला कोणता आवडतो? थंडी बरी आहे. हम्म? थंडी मग थंडीमध्ये मस्त आहे. थंडीमध्ये म्हणजे मला पण थंडीच आवडते. आणि उन्हाळ्यामध्ये कसं आहे, उन्हाळ्यामध्ये गरम तर होतच, पण उन्हाळ्यामध्ये एक असं आहे का शांत वाटतं, शांत वातावरण राहतं. आणि मम्मीला तर उन्हाळ्याची खूप ॲलर्जी आहे. तिचा पूर्ण चेहरा असा लाल 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 पडून जातो. पावसाळ्यामध्ये ठीक आहे, पाऊस येत जात राहतो, पण आता म्हणजे मागच्या वेळेस आहे ना मित्रांनो, खूप जास्त पाऊस झाला होता. इतका खतरनाक पाऊस झाला होता ना मागच्या वेळेस, तर आपण सांगूच नाही शकत. म्हणजे त्याच्यात तू जाई चाल राहतं, दादा हे कर आणि दादा ते कर, मला बिलकुल नाही आवडत असं. हां काय तुला काय बोलायचं पद्धत नाही राहिली बिना कामाचं सध्या. आपलं. तिला चांगलं माहिती आहे मी सगळं झाल्यावर बाथरूम वगैरे सगळं कर. मग काय म्हणते तुला मी, पहिले जेवण करून घे नंतर बाथरूम काढ. पण तुला सवय काही दिलं का लगेच दुसरं काम तयार सांगतच राहते. हे बघा, मम्मीने मला नाश्त्याला भेंडी आणि पोळी दिलेली आहे. आता पहिले मी हे खाऊन घेतो. मित्रांनो, आमच्या घरात आहे ना किती पण काही म्हणजे नाही का, असं उन्हाळा असू, पावसाळा असू, नाहीतर हिवाळा असू, आमच्या घरात आहे ना सकाळचे काम आहे ना ॲक्युरेट टायमिंगला आवरता, म्हणजे आवरता. जरी एक दोन जरी काम मागं पुढं झालं ना तरी मम्मी बेकार हे म्हणता ना काठी घेऊन मागच राहते. तिचे शब्दांचे वार असे राहताना खतरनाक, कर म्हणजे कर. कारण की आता आम्हाला पण ती सवय लागली आहे. की मी आत्ताच बघितलं असून फक्त बाथरूम धुतलं नाही मी, त्याच्यात मम्मी बाथरूम धुवून काढ. फक्त मला थोडा वेळ झाला, ते पण आज व्लॉग बनवत होतं, त्याच्यामुळे बाथरूम धुवून काढ. आमच्याकडे असं राहतं, सगळं टाईम काम राहतं. जर झालं नाही ना तर मग बोलले. माझ्या मित्राला खतरनाक आहे, बोलायला लागलं ना व्हिडिओ काही पण चालू राहत नाही, काहीच पाळत नाही, डायरेक्ट बोलून टाकते, काही पण बोलते. पण मी तिथे पण तुम्हाला म्हणते माझी माझ्या मित्राची पण आहे ना शिस्त असली ना कोणत्या पण घरात, तर आहे ना घरातले सगळे फॅमिली मेंबर आहे ना, घरातल्या सगळ्या फॅमिली म्हणजे असे तू मेंबर तर होतच राहते, पण घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबरमध्ये असे कधी भांडणं वगैरे होत नाही, आरडाओरडा होत नाही, शांतीत काम होतं, सगळं होतं. माझ्या मम्मीचं असं करायचं, एकदाच करायचं, चांगलं काम करायचं. त्यामुळे मम्मी थोडी बडबड करते, मम्मीला सवय बडबड करायची. तिला मी म्हणलं पण आहे तू ब्लॉग बनवता, पण तिला वेळ नसतो, दिवसभर काम करत राहते. काम जर नाही केलं ना, दुकानातले गिराईक येतात, गिराईक बाग नाहीत, एक रुपयाला तिला उठावं लागतं. त्यामुळे ठीक आहे यार, आपण पण समजून घेऊ शकतो. आपली आई आहे, मी तर तोंडावर किती काही बोलत असेल, मम्मी तू अशीच आहे, मम्मी तू तशीच आहे, मम्मी तू नुसती बुनबुन लावती, मम्मी नुसती मागच लागते काम कर. पण ती पण तिच्यावर बरोबर आहे, ती चुकीची नाही. सगळ्यांच्या आयांना काळजी राहते, सगळ्यांच्या आया काम करतात, कोणाची ताई अशी नाही का सगळ्यांच्या आईला माया राहते. सगळ्यांची आई एकदम नाही का सांभाळता, म्हणजे कोणी पण असो, कोणाची पण आई वडील घरचे साथ देता म्हणजे देतातच आपल्याला. बाहेरचे साथ देऊ या नका देऊ मित्रांनो, घरचे साथ आपल्याला बरोबर देतात. मला एवढं सांगितलं जेवण करता म्हणलं आपलं मला सांगून देऊ. त्यामुळे हे सगळं सोडा. वातावरण खूप मस्त झालेलं आहे. आता जाणार आहे मी ऑफिसला. एवढा पाऊस नाही चालू आहे, खराब पाऊस चालू आहे, जाणार ऑफिसला. मग आपण बघू ऑफिसला गेल्यावर. ऑफिसचा तर मी व्हिडिओ नाही काढत, पण त्याच्या आधीच मी दाखवतो अजून काय काय. ओके. लाईट नसल्यामुळे ना फोकसच येत नाही, म्हणजे असं एकदम प्रॉपर चेहरा असा चांगला दिसतच नाही. पण एनिवेज जसं असेल तसं. आत्ता जस्ट नाश्ता झाला, मग म्हणे फ्रीजमध्ये आंबे ठेवलेले. आंबे ऐकून मी
याडा होता डायरेक्ट. आणि आता पावसाळा चालू झाला तरी आता आंबे, म्हणजे असं नाही गरमीच होती त्याचे ह्याच किती 7-8 दिवस झाले तेव्हा आंबे आणले होते, आंब्याचा रस केला होता. 2 आंबे थोडेसे हे होते त्यामुळं मग ते फ्रीजमध्येच ठेवले होते. मग म्हणलं चला आता आहे तर आपण खाऊन घेऊ. अँड मँगो इज माय फेवरेट. किती द्या माझ्यापुढे, किती आंबे ठेवा, नाही संपवला ना भाई. फायनली लाईट आली 12, 13, 14 घंट्यांनी. मम्मीचा डबा पॅक करते माझा. आणि इथं परत मम्मीने नाश्ता दिलेला आहे, तिच्या दानातच नाही राहिलं होतं कालचा भात. खाशील ना एवढी भेंडी? भेंडी बोलू नको. कॅमेरा थोडा ब्लर येतो. थोडं खाऊन घेते मी आता. मग खाते, तू पण खाऊन घे ना. डबा पॅक झाला आहे, जायची तयारी. खाल्लं काय दादा तू? मम्मी पाऊस येतोय, मला जर्किंग आणि ते घालावं लागणार आहे. कारण आता पाऊस चालू झाला म्हणजे जर्किंग आणि ते घालून घ्यायचं ना. घालावं लागणार. आहे ना तुला मुळं. नाश्ता करून जर्किंग काढून घेतो आणि जायची तयारी करतो. हां लवकरच नीट थोडं फास्ट पाऊस. तुझा फोन चार्जिंगला लावेल बरं का. आता आम्हाला जर्किंग काढावं लागेल. जर्किंग नाही कपाटात नाही. अरे वरती काढून ठेवली. ते नाही, ती पॅन्ट नाही का जर्किंग बोलतो मी. जर्किंग मी ठेवलं होतं ना याच्यात. पप्पा ते हे बघा हे जर्किंग. तर गाईज मी फायनली ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेलो आहे आणि पावसापासून वाचायची सुविधा आहे. बघा जर्किंग आहे, हे मागच्याच वेळेस घेतलं होतं, 2 घेतले होते. एक रेड कलरचं होतं आणि हे नेव्ही ब्लू निळ्या कलरचं आहे. तर मग ते पप्पाकडे आहे आणि हे मी घातलेलं आहे. इस्त्री वगैरे काहीच नाही केली पण एकदम भारी आहे. आता मी तयार झालो, आता जायचं आहे कारण की पावसाचं पण वातावरण खूप बेकार झालेलं आहे. हे बघा मग ते देणार आहे का आपल्याला पैसे? मस्त जर्किंग बिर्किंग कोणीतरी घेऊन द्या मला. पण नाही का तसं नाही, पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस आता उघडलेला आहे. मग आता मी जातो, थोडा थांबलो होतो. चालू आहे. काही नाही ना, जाऊन दे. जाय आता लवकर. तो चलो गाइस, अब मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. सो बाय बाय.